108% पाऊस नांदेडमध्ये झालाय, तरी देखील नांदेडला दुष्काळी जाहीर केलं गेलंय। तर कृषी उत्पन्नात 50% घटल्याचंही जाहीर करण्यात आलं आणि त्यामुळेच निकषात बसत नसताना प्रशासनाचा आटापिटा का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। तर सरासरीच्या 108% पाऊस झालेला आणि पावसाचा एकही खंड 21 दिवसांपेक्षा कमी नसलेल्या नांदेड जिल्ह्याला दुष्काळग्रस्त दाखवण्यात आलंय। तर कृषी उत्पादन 50% घटल्याचंही जाहीर करण्यात आलंय। तर निकषात बसत नसताना देखील केवळ सवलती मिळवण्यासाठी प्रशासनाकडून आटापिटा सुरू असल्याचं बोललं जात आहे। तर विभागीय आयुक्त प्रशासनानं मराठवाड्यातील सर्व 8496 गावांमध्ये कृषी उत्पादनात 50% घटल्याचं जाहीर केलंय आणि या प्रक्रियेला पैसेवारी असं देखील म्हटलं जात आहे। तर नांदेडमध्ये 108% पाऊस झालाय, तरी देखील नांदेडला दुष्काळी जाहीर करण्यात आलंय। तर निकषात बसत नसताना प्रशासनाचा आटापिटा का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। सरासरीच्या 108% पाऊस झालाय नांदेडमध्ये आणि पावसाचा एकही खंड 21 दिवसांपेक्षा कमी नसलेल्या नांदेडला या दुष्काळग्रस्त दाखवण्यात आलंय। तर कृषी उत्पादन 50% घटल्याचंही जाहीर करण्यात आलं आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी सचिन बडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सचिन, नांदेडमध्ये 108% पाऊस झालाय आणि तरी देखील नांदेडला दुष्काळी जाहीर करण्यात आलंय, म्हणजे निकषात बसत नसताना देखील हा प्रशासनाचा आटापिटा का सुरू आहे? आपण पाहता की मराठवाड्यामध्ये सध्याची स्थिती जी आहे ती दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण ज्या वेळेला पाऊस हवा होता तेव्हा पाऊस पडलेला नव्हता। पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती, पावसाची वाट पाहिली, मात्र डोळ्यासमोर उभं पीक जे आहे ते पूर्णपणे या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे। मात्र दुसरीकडे आता जेव्हा पिकं कुठेतरी कशी तरी जगवलेली होती, मात्र तेव्हा सुद्धा अवकाळी पावसामुळे पूर्णपणे जी काही पिकं आहे ती उद्ध्वस्त झालेली आहेत आणि अशामध्ये प्रशासन जे आहे ते सुद्धा कुठेतरी डोळेझाक करत असल्याचा आरोप जो आहे तो शेतकऱ्यांनी वारंवार केलेला आहे। प्रशासनाने जर तात्काळ कुठलीही पावलं जर उचलली किंवा संबंधित कृषी विभागाने जर तात्काळ पावलं उचलली तर कुठेतरी शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो। मात्र या ठिकाणी कुठेतरी उदासीनता पाहायला मिळतीये। मग त्यामध्ये सदर विभाग असेल किंवा काही कर्मचारी असतील यांची सुद्धा उदासीनता पाहायला मिळतीये। मात्र शेतकऱ्यांच्या ज्या काही आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, त्याला सावकारी कर्ज असेल, नापीक असेल किंवा शेतकऱ्यांच्या पिकांना भाव न मिळणं असेल, अशी जी काही प्रमुख कारणं आहेत ती सुद्धा समोर येत आहेत। त्यामुळे सध्याच्या स्थितीला शेतकऱ्यांची बिकट अवस्था असताना त्यांच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाहीये, त्यांचा कोणी वालीच उरलेला नाहीये, अशी जी भूमिका आहे ती शेतकऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे, अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। मात्र शेतकऱ्यांना दिलासा हवा आहे आणि तो दिलासा देण्याचं काम जे आहे त्याला कुठेतरी सरकारनं करायला हवं, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी करायला हवं आणि यासोबतच शेतकऱ्यांना कुठेतरी निसर्गाने फटका दिलेला आहे। मात्र सरकारनं करायला तारायला हवं, अशी जी भूमिका आहे, अशी जी प्रतिक्रिया आहे तो शेतकरी देताना पाहायला मिळतोय। तर मराठवाड्यामध्ये जी काही पूर परिस्थिती आहे किंवा जी काही पूर परिस्थिती काही दिवसांपूर्वी निर्माण झाली होती ती आता जरी नसली तरी मात्र काही दिवसांपूर्वी पूर असला, मात्र आज पिण्याच्या पाण्यासाठी जे आहे ते शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या पिकांना लढावं लागतंय। नक्कीच, धन्यवाद सचिन दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।